नमस्कार मित्रांनो, तू हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी ही देवळात असते आणि त्याच वेळेला तिथे आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा असतात त्या बोलण्यासाठी आणि त्या पूर्ण होण्यासाठी तिकडे एक झाड असतं. तिथे घंटा बांधली जात असते. त्यावेळेला आजी ईश्वरीला सांगते की ईश्वरी, हे बघ, हे झाड आहे आणि या झाडाला तू आता घंटा बांध. आणि ईश्वरी त्या झाडाला घंटा बांधण्यासाठी जाते. त्याच वेळेला मग आता ईश्वरी ही अगदी मनापासून ते सगळं म्हणत असते आणि त्याचबरोबर तिला आठवतं की जेव्हा ती इंदोरला असायची तेव्हा तिथे असंच एक झाड होतं आणि त्या झाडाला तिने अशीच एक घंटा बांधली होती, सगळं काही व्यवस्थित व्हावं म्हणून. हे सगळं आता तिला आठवतं आणि मग ती त्याच विचारांमध्ये हरवून गेलेली असते. तिचं कशातही अजिबातच लक्ष नसतं. आजी मात्र तिच्याकडे बघत असते, परंतु ईश्वरी मात्र तिच्याच विचारांमध्ये हरवून गेलेली असते. ईश्वरी कशाप्रकारे त्या मंदिराला घंटा बांधत असे हे सगळं तिला आता पुन्हा पुन्हा आठवू लागतं. नंतर मग आता ईश्वरी ठरवते की काही झालं तरी आता मन घट्ट करायचं आणि पुढे पाऊल टाकायचं. तर अर्णव हा आईकडे आलेला असतो, त्यामुळे तो तिला विचारतो की म्हणजे मी तुम्हाला विचारतोय की ईश्वरीला कशा प्रकारच्या मुलाशी लग्न करायला आवडलं असतं, किंवा ईश्वरीला तिचा लाईफ पार्टनर म्हणून त्या समोरच्या व्यक्तीमध्ये काय गुण हवे होते हे मला तुम्हाला विचारायचं होतं. तेव्हा त्याचं हे बोलणं ऐकून सुप्रिया म्हणते, म्हणजे मला कळत नाही आहे अर्णव, तुम्ही हे सगळं आता का विचारताय? म्हणजे तुमच्या दोघांचं लग्न झाल्यानंतर तुम्ही हा प्रश्न मला का विचारताय? काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर तो म्हणतो की नाही काकू, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला तर माहिती आहे ना की आमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं आहे आणि त्या परिस्थितीशी जळून घेता घेता आमचं नातं आता इथपर्यंत पोचलं आहे. म्हणूनच मला आता विचारायचं आहे की ईश्वरीला कोणत्या प्रकारचा मुलगा आवडेल. असं म्हटल्यावर आता सुप्रिया जराशी निर्धास्त होते आणि ती म्हणते की बरं, सांगते मी तुम्हाला. नंतर इथे ईश्वरी जराशी विचारांमध्येच असते. आजी म्हणते की अगं ईश्वरी, मी तुला गेले 2 दिवस पाहते, तू काहीतरी मनात लपवून ठेवलंयस का? म्हणजे तुझा चेहरा ना अगदी पडल्यासारखा वाटतो गं. अगोदर तू अशी नसायचीस, म्हणजे तुझा चेहरा अगदी खुललेला असायचा आणि चेहऱ्यावर कायम हास्य असायचं गं. पण आता हल्ली तुला काय झालंय ना मला खरंच कळत नाही. म्हणजे मी हल्ली बघते की तू ना खूप नाराज नाराज असते. असं काहीतरी आहे का की जे तुला सलतंय? म्हणजे घरात कोणती गोष्ट तुला खटकत आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही नाही आजी. मग आजी म्हणते की हे बघ, मग मी तुला एक प्रेमाचा सल्ला देते की मनात ना काहीही ठेवू नकोस. चिंटू कोणी बोलेल किंवा काही कोणी बोलेल, मनात ना अजिबात ठेवू नको. मनातल्या गोष्टी कायम बाहेर काढत राहा आणि एक नियम पाळाल तुम्ही तुमच्या संसारात, ते म्हणजे की चिंटूपासून ना काहीही लपवू नकोस. माझ्या सात्विकाचा संसारही सुखाचा सुरू होता, पण अचानक एक वादळ आलं आणि त्यामुळे सगळं काही नष्ट झालं होतं. म्हणूनच मी तुला एक प्रेमाचा सल्ला देते की कधीही चिंटूपासून काहीही लपवू नका. तो किंवा तू दोघंजणही काहीच लपवू नका आणि जर काहीही मनात असेल तर ते तेव्हाच्या तेव्हा बोलून टाकायचं. मनात घुंगडं भिजत ठेवायचं नाही. तेव्हा मग आजीला ती म्हणते की नाही आजी, असं काहीही नाही आहे, मी मनात काहीही ठेवलेलं नाही आहे. तेव्हा मग आता आजी म्हणते की बरं झालं, पण जर काही असेल तर ते तू सांगायचं. तुमचं नातं अगदी व्यवस्थित होण्यासाठी, एकमेकांवरचा विश्वास वाढण्यासाठी आपण आपल्या पार्टनरला विश्वासात घेऊन हे सगळं सांगितलं पाहिजे बाळा. जे काही मनात असेल ते लवकरात लवकर खाली कर, असं आजी सांगते. आणि तिकडच्या झाडाच्या आशीर्वादाने ईश्वरी विचार करते, काही झालं तरीही मला आईच्या आशीर्वादाने हे सत्य सांगितलंच पाहिजे. त्यानंतर मग आता अर्णवला आई म्हणत असते की तसं काय ना अर्णव, की ईश्वरी तशी लहानपणापासून खूप बडबडी, म्हणजे तिचा स्वभाव हा खूप बोलका होता, परंतु ती ना कधीही अशी मनातली गूढ गोष्ट कधीच सांगायची नाही. म्हणजे एवढी बडबड करायची, पण कधीही स्वतःच्या तोंडून तिने कधीच मला सांगितलं नव्हतं की तिला कशा प्रकारचा नवरा हवा होता. म्हणजे ना ती कधीच आम्हाला बोलली नाही की मला असा नवरा हवा आहे किंवा मला तसा नवरा हवा आहे. बाकी तिच्या मनात असं काही नाही. ती एकदम साफ मनाची आहे, त्यामुळे तिला तसाच नवरा हवा असं मला तरी वाटतं. पण तुम्हाला एक सांगू का अर्णव, म्हणजे तुमचं ईश्वरीशी लग्न झाले ना तेव्हापासून मला असं वाटतं की तुम्ही दोघंच एकमेकांसाठी बनलेले आहात. म्हणजे देवाने ईश्वरीसाठी सगळ्यात उत्तम नवरा म्हणजे तुम्हाला पाठवले. म्हणजे तुमच्यापेक्षा उत्तम नवरा हा आमच्या इशूला मिळू शकला नसता असं मला वाटतं. तेव्हा अर्णव आत्ता जरासा लाजतो. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की नाही नाही अर्णव, लाजू नका. मी काही खोटं सांगत नाही आहे किंवा तुमचं मन चांगलं वाटावं मनाला म्हणून नाही बोलत आहे. खरी गोष्ट सांगते. म्हणजे तुम्हाला बघून असं खरंच मला वाटतं की आमची इशू खरंच खूप नशीबवान आहे की तिला तुमच्यासारखा नवरा मिळाला आहे.
तेव्हा मग तो म्हणतो की काकू प्लीज आता बस झालं माझं कौतुक. सुप्रिया म्हणते की हो मी खरंच सांगते. बरं ठीक आहे, तुम्ही आता बसा, मी येते लगेचच. मी नमूला पाठवते हां. असं म्हणून ती आता नम्रताला पाठवते. आता नम्रता येते त्यावेळेला मग ती म्हणते की काय जीजू, चक्क तुम्ही आज इथे आहात, काय झालं? तेव्हा मग तो म्हणतो की नम्रता, मला ना जरा तुला एक गोष्ट विचारायची आहे. प्लीज माझी हेल्प करशील का? तेव्हा ती म्हणते की मी आणि तुमची हेल्प, बोला ना काय झालं? काय करायचं आहे? तेव्हा तो म्हणतो की अगं नम्रता, त्याचं काय आहे ना, की ईश्वरी आहे ना, मला ईश्वरीचा म्हणजेच मिस इंदोर कसा लाईफ पार्टनर डिझर्व करते किंवा तिला कसा लाईफ पार्टनर हवा आहे, असं तिने कधी बोलता बोलता लग्ना अगोदर तुला सांगितलं होतं का? म्हणजे तसं काहीही तुमच्यात बोलणं झालं होतं का? तेव्हा मग ती म्हणते की जीजू, पण आत्ता तुम्हाला हा प्रश्न का पडला आहे? तेव्हा तो म्हणतो की सांग ना मला. तेव्हा ती आता म्हणते की ओ, म्हणजे आमच्या इशूला बरं वाटावं यासाठी तुम्ही काहीतरी करण्याचं ठरवलं आहे, बरोबर ना? त्याबरोबर आता लगेचच ती म्हणते की हो, म्हणजे इशू ना जरा फिल्मी आहे. म्हणजे तिला असं हवं असावं की तिचा जो काही लाईफ पार्टनर असेल ना, तो फिल्मी असेल. म्हणजे आमची इशू पहिल्यापासूनच खूपच फिल्मी आहे आणि ती तसंच लाईफ पार्टनरचा विचार करते. तेव्हा मग अर्णव त्याच बाबतीत विचारतो आणि शांत बसतो. त्याचबरोबर सुप्रिया येते आणि म्हणते की हे घे अर्णव, हे घ्या. हा धागा आहे. तेव्हा तो विचारतो की कसला? मग ती सांगते की आम्ही जेव्हा पुण्याला गेलो होतो ना, तेव्हा तिकडच्याच गणपतीला गेलो होतो आणि मग तिथूनच हा धागा घेतला आहे. म्हणजे तुमच्या आणि ईश्वरीच्या हातामध्ये बांधण्यासाठी. कसं आहे ना, की तुमचा संसार अगदी व्यवस्थित व्हावा असं मागणं मी गणपतीकडे मागितले आणि त्यासाठी मी हा धागा आणला आहे. तेव्हा नमू म्हणते की आई अगं, अर्णव जीजूंचा या सगळ्यावर विश्वास नाही आहे. त्यावर मग तो म्हणतो की ठीक आहे, बांधा आई. कसं आहे ना, आईच्या प्रेमाची गोष्ट आहे तर मी त्याला नकार देणार नाही. आईचं प्रेम हे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, असं तो बोलून दाखवतो आणि हे ऐकून नमूला खूप बरं वाटतं आणि लगेचच आता ती त्याच्या हातात धागा बांधते. मग तो म्हणतो की बरं ठीक आहे काकू, मी आता निघतो आणि तुम्ही जे काही सांगितलं आहे ना, ते अगदी व्यवस्थित मी लक्षात ठेवतो. त्याबरोबर मग तो निघून गेल्यानंतर लगेचच आई म्हणते की बघ ना नमू, म्हणजे अर्णव हा आपल्या ईश्वरीसाठी किती करतो ना, तिचा सतत आपला विचार करत असतो. म्हणजे मला असं बघायला गेलं ना, लग्न घाईघाईत झालं परंतु ईश्वरी आणि अर्णवची गाठ स्वर्गातच जुळी गेली होती आणि खरंच दोघंजण इथे एकरूप आणि अनुरूप आहेत एकमेकांना. म्हणजे सतत अर्णव विचार करत असतो तिचा. खरंच आपली इशू भाग्यवान आहे नाही? असं म्हटल्यानंतर दोघीही हसतात आणि सुप्रिया म्हणते की चला आपण जेवणाला लागूया, उशीर होतोय. आता दोघीही हसत हसत स्वयंपाक करण्यासाठी म्हणून निघून जातात. नंतर आता अर्णव हा एका दुकानामध्ये गेलेला असतो. ईश्वरीला फिल्मी स्टाईलने प्रपोज करायचा असतो. त्यासाठी त्याने सगळी तयारी सुरू केलेली असते. आता तो विचार करतो की मिस इंदौर, आता तू जेव्हा देवळातून येशील तेव्हा तुझ्यासाठी खास असं सरप्राईज मी घेतलेलं आहे. आता ज्या प्रकारे मूव्हीमध्ये दाखवतात त्याच प्रकारे त्याने ते एक स्टॅच्यू घेतलेलं असतं. आता ते पाहून तो म्हणतो की वा मिस इंदौर, खरंच हे खूप स्पेशल आहे आणि हे स्पेशल गिफ्ट फक्त तुझ्यासाठी घेतलं आहे मी. मला नम्रताने सांगितलं आहे तसं आता तुला फिल्मी स्टाईलने मी प्रपोज करणार आहे. त्याचप्रमाणे आता अर्णव ते गिफ्ट बघत बघत अगदी हरवून गेलेला असतो. त्यावेळेला त्याला ईश्वरी आणि तो आठवत असतात. म्हणजे कशाप्रकारे ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही एकमेकांसोबत रोमांस करण्यात रंगून गेलेले असतात आणि दोघंजणही आता डान्स करत असतात. आणि हे सगळं असताना दोघंही एकत्र मिळून खूप सुंदर असा कपल डान्स करायला लागतात. भिजून गेला वारा या गाण्यावरती दोघंजणही आता अगदी मनमुरादपणे डान्स करत असतात. आता त्यांचा तो डान्स इतका छान रंगलेला असतो की ईश्वरी आणि अर्णव यांचं एकमेकांशिवाय दुसरं कोणाकडेही लक्ष नसतं. दोघंही खूपच आता सुंदर असा डान्स करत असतात आणि अर्णव मात्र पूर्णपणे त्यांच्या डान्समध्ये गुंतून गेलेला असतो. आता ईश्वरी अर्णव दोघंजणही रोमॅन्टिक झालेले असतात आणि अर्णव त्याच अंदाजात ईश्वरीजवळ आता जाण्याचा प्रयत्न करतो. ईश्वरी ही लांब तिथून पळून चाललेली असते. परंतु अर्णव हा तिच्या तिथेच जवळ येतो आणि तिला घेतो आणि उचलून घेऊन ते पुन्हा एक डान्स स्टेप करू लागतात आणि त्याचप्रमाणे उचलल्यानंतर अर्णव तिला अगदी राऊंड फिरवतो आणि त्यानंतर खाली ठेवतो. त्यामुळे ईश्वरी पण आता लाजून दुसरीकडे जात असताना अर्णव तिला थांबवतो आणि दोघंही आता एकमेकांमध्ये पूर्णपणे रंगून गेलेले असतात. त्यानंतर आता अर्णव हा वास्तवात येतो आणि त्याच्या लक्षात येतं की हे सगळं एक पडलेलं त्याला गोड स्वप्न होतं. दिवसाढवळा एक गोड स्वप्न पडलं. तो विचार करतो की मिस इंदौर, आय जस्ट कॅनॉट बिलीव्ह की हे सगळं मी केलं आहे. मी तुझ्यासाठी हे गिफ्ट घेतलं आणि तेही एका फिल्मी स्टाईलचं.
मला खरंच हा भास वाटतोय की आणखी वेगळं काहीतरी वाटतंय. पण येस, मी केलं आहे तुझ्यासाठी मिस इंदोर. तुझ्यासाठी फक्त तुला बरं वाटण्यासाठी मी हे सगळं केलं आहे. असं म्हणून आता मिस इंदोर जेव्हा मी तुला हे देणार, तेव्हा मला तुझ्या चेहऱ्यावरचं रिॲक्शन बघायचं आहे. असं आता अर्णवने ठरवलेलं असतं. आणि काही झालं तरीही लवकरात लवकर तुला याचं सत्य सांगायचं असा विचारही त्याने केलेला असतो. आणि त्याचमुळे अर्णव मात्र खूपच जास्त आनंदामध्ये असतो. तर आता इथे अर्णव ते जे गिफ्ट असतं ते सारखं सारखं बघतच राहतो आणि म्हणतो की चला आता जायला हवं घरी आणि मिस इंदोरला जाऊन सगळं काही सांगायचं ना, लवकरात लवकर गेलं पाहिजे. असं ते आता खेळण्यालाच बोलत तो तिथून ते खेळणं बाजूला ठेवून देतो, म्हणजेच गिफ्ट, आणि पुढे आता निघालेला असतो. त्यानंतर मग अर्णव म्हणतो, मिस इंदोर, मी लवकरच तुझ्याजवळ पोहोचत आहे. आता मी हे जे काही गिफ्ट देणार आहे ना, ते पाहून खरंच तुला खूप आवडणार आहे. आणि त्या गिफ्टचंच कौतुक आता अर्णव खूप जास्त करत असतो. त्यानंतर मग आता ड्राईव्ह करून अर्णव त्या गिफ्टपर्यंत, म्हणजेच ते गिफ्टला घेऊन घरापर्यंत पोचलेला असतो आणि दरवाजा उघडतो आणि समोर बघत असतो की ईश्वरी आहे का, परंतु ईश्वरी तिथे कुठेच नसते. त्यानंतर मग आता वल्लरी मात्र वाट बघत असते की सगळेजण गेलेत, ते अजून आले कसे नाहीत. सुरुवातीला तिला आता अर्णव येताना दिसतो. त्यावेळेला मग आता अर्णव हा म्हणतो की मिस इंदोर अजून आलेली दिसत नाही. त्याचबरोबर तो आता पुन्हा ते गिफ्ट बघू लागतो आणि म्हणतो की सिरियसली मिस इंदोरला ना हे गिफ्ट खूप आवडणार आहे आणि हे फक्त तुझ्यासाठी आहे मिस इंदोर. जेव्हा तू येशील तेव्हाच मी तुला हे सगळं दाखवणार आहे. असं म्हणून आता तो रूममध्ये ते गिफ्ट ठेवायला जातो, म्हणजेच टेबलवरती ते गिफ्ट तो ठेवत असतो आणि आणि म्हणतो की मिस इंदोर अजून तरी आलेली दिसत नाही. लवकरात लवकर ती येण्याच्या आत हे गिफ्ट मला तिथेच ठेवलं पाहिजे आणि जेव्हा ती हे बघेल ना, तेव्हा तिला मी प्रपोज करणार आणि आज फायनली मी मिस इंदोरला माझ्या मनातलं सांगून टाकणार आहे. असं आता अर्णव हा विचार करत असतो आणि तो खूपच जास्त खुश असतो. त्यामुळे ते जे गिफ्ट आणलेलं असतं ते अर्णव टेबलवरतीच ओपन करून ठेवून देतो, जेणेकरून ईश्वरीचं लक्ष जाईल. आता तो फोनवर बोलत खाली उतरतो, तेव्हा वल्लरी त्याला आवाज देते की अर्णव, मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. तुला काम आहे का? त्यावर मग तो म्हणतो की हो, म्हणजे मी जरा अर्जंट कामामध्ये आहे. काय झालं मामी? तू मला मगासपासून आवाज देते, पण नक्की काय प्रॉब्लेम आहे? त्यावेळेला मग तो म्हणतो की मी बोलतो, थोड्या वेळात बोलतो. तर इथे आता ती म्हणायला लागते की ह्याचं काय चाललंय नेमकं? म्हणजे याला आम्ही सांगायला जाते तर हा लक्षच देत नाही आणि जर ईश्वरी आली तर मग काहीच त्या गोष्टीचा उपयोग होणार नाही. काय करू मी? कशाप्रकारे याला सांगू की इथे जायचं आहे तुला? नक्की काहीतरी करूनच हे सगळं केलं पाहिजे. नाहीतर याने जर ते फोटोज पाहिले नाही आणि ईश्वरीच्या हाती लागले, तर परत ती ते बाजूला ठेवून देईल आणि काहीतरी अशी युक्ती केली पाहिजे की हा ईश्वरी येण्याच्या आत रूममध्ये जाईल आणि रूममधून ते फोटो बघेल आणि मग मोठा धमाका होईल. आणि म्हणूनच आता अर्णव हा काम करत असताना पुन्हा आता वल्लरी ही त्याच्याकडे जाते आणि जाऊन त्याच्याकडे बघतच म्हणते की अर्णव, कामात आहेस का रे? तेव्हा तो म्हणतो की येस मामी, मी कामातच आहे, पण तू मला मगासपासून विचारतेस नक्की काय झालं आहे? म्हणजे असं काय सांगायचं आहे? काही इम्पॉर्टंट आहे का? म्हणजे कसं आहे, जर नसलं असतं तर मग आपण काम करून बोललो असतो, चाललं असतं. तेव्हा मग ती म्हणते की हो, तसं म्हणजे मला इम्पॉर्टंट वाटत होतं आणि म्हणजे तुझ्यासाठी पण ते महत्त्वाचंच असेल असं वाटतं मला. तेव्हा तो म्हणतो की काय झालं मामी? मग ती म्हणते की त्याचं काय झालं ना, की सात्विका ताईचं, म्हणजेच तुझ्या आईचं पत्र ना मला सापडलं होतं अरे, आणि म्हणूनच ते मला तुला कधीपासून सांगायचं होतं. ताईंचं पत्र मला सापडलं आणि खरंच मला त्याचा आनंद झाला. तेव्हा हे ऐकल्यावर अर्णव म्हणतो की काय, व्हॉट, आईचं पत्र? तेव्हा ती म्हणते की हो, म्हणजे ना माझं कपाट मी आवरत होते ना, त्यावेळेला मला काही वस्तू होत्या, त्यामध्ये सात्विका ताईचं पत्र सापडलं होतं आणि त्यासाठीच मी ते पत्र अगदी जपून ठेवलं. मग विचार केला की तुला आल्यावर सांगावं. वल्लरी म्हणते की मला माहीत होतं, आईचं नाव काढल्यानंतर तू खुश होशील आणि ताईचं पत्र आहे म्हटल्यावरती तुला खूप आनंद पण होईल आणि म्हणूनच मी पत्र ना ते तुमच्या टेबलावर ठेवलं होतं. तुला सापडलं का ते पत्र? तेव्हा आता अर्णव विचार करतो की टेबलवर मी आत्ताच गिफ्ट ठेवून आलो, पण तिथे काही नव्हतं. तेव्हा मग आता तो म्हणतो की हो, म्हणजे मी ते टेबलवरती ठेवताना एक गोष्ट बघितलं, पण टेबलवर काहीच नव्हतं. तेव्हा वल्लरी म्हणते की अरे, काय झालं असेल, ईश्वरी वगैरे ना तिने उचलून, तिला काय माहीत असेल काय गोष्ट आहे ती, तिने उचलून एखाद्या ड्रॉवरमध्ये किंवा कपाटात वगैरे ठेवलं असेल. त्यामुळे तू तिथे जाऊन चेक कर. तिथे जाऊन चेक केल्यानंतर तुला समजेल. मग जा,
काय करतोयस? काम करतोयस का आता पण? तेव्हा मग तो म्हणतो की "नाही, नाही, मी काम नंतर करतो. आधी आईचं जे पत्र आहे ते बघायला जातो. मला इतर कुठल्या गोष्टींपेक्षाही माझी आई जास्त महत्त्वाची आहे." असं बोलून तो निघून जातो. आणि वल्लरीला मात्र इथे खूप आनंद झालेला असतो. वल्लरी मनातच म्हणते की "वा, चला, आता एक गोष्ट मस्ट झाली. आता अर्णव जाईल, कपाट उघडेल, तर त्याच्यासमोर मोठा बॉम्ब फुटेल. ह्याचीच तर मी वाट बघत होते इतके दिवस. इतका मोठा बॉम्ब फुटणार ना, की या बॉम्बमध्ये, या स्फोटामध्ये सगळं कुटुंब आता उद्ध्वस्त होणार आहे. ज्या क्षणाची मी इतक्या आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आता आला आहे. म्हणजेच अर्णवला आता ते फोटो दिसतील, तेव्हा तो सगळं घर डोक्यावर घेईल आणि सुरुवातीला तर ईश्वरीला तो जाब विचारेल आणि मग आता मला मजा बघायची की ईश्वरीची काय हालत होते ते. त्यावेळेला आता अर्णव रूममध्ये येते आणि टेबलवर तो त्याच्या लॅपटॉपच्या खाली वगैरे सगळीकडे तो फोटो शोधू लागतो, म्हणजेच ते पत्र शोधू लागतो. त्यावेळेला आता अर्णव विचार करतो की मिस इंदौरने मामी बोलली तसं कपाटात वगैरे तर नसेल ना ठेवलं. त्यामुळे मग तो कपाटात बघायला जातो आणि खूपच जास्त बिचारा एक्साईट असतो. पुढे काय घडणार याची त्याला जराही कल्पना नसते. त्यामुळे तो आता ड्रॉवर उघडायला जातो. तर त्या ड्रॉवरमध्ये फायनली जसं वल्लरीला हवं तसं घडतं. ते म्हणजे की आता त्याला तो फोटो दिसतो आणि तो फोटो तो पाहतो आणि तो फोटो पाहिल्यानंतर त्याला आता धक्का बसतो. तो म्हणतो की हे सगळं काय आहे? आता त्यात ईश्वरीचा मोबाईलही असतो, त्याचप्रमाणे दोघांचा म्हणजे सुप्रियाचा आणि त्या रमाकांतचा म्हणजेच त्याच्या वडिलांचा फोटो देखील असतो. आता तो फोटो पाहिल्यानंतर त्याला जबरदस्त असा धक्का बसतो. अर्णव म्हणतो की हे काय आहे? हा फोटो. आणि तो ते फोटो पाहतच राहतो. आणि स्वतःच्या वडिलांचा फोटो पाहिल्यानंतर बाजूला सुप्रिया असते. तो म्हणतो की हे काय? अर्णवचे माझे वडील आणि ही आहे ईश्वरीची आई. नक्की हा काय प्रकार आहे? आता हे पाहिल्यानंतर त्याला जबरदस्त असा धक्का बसतो. नेमकं काय आहे हे त्याला आता काहीही कळत नाही. नंतर मग आता इथे अर्णव म्हणतो की हाऊस इट इज पॉसिबल, म्हणजे हे कसं शक्य आहे की ईश्वरीची आई आणि माझे वडील? खरंच असंच आहे का? आता त्याला मात्र जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. काय करावं हे त्याला काहीही सुचत नसतं. त्याला त्याच्या पायाखालून अगदीच जमीन हादरून गेलेली असते. कारण की इतकं मोठं संकट आल्यामुळे त्याला काय करू हे सुधरतच नसतं. तर इतक्यात ईश्वरी पण आलेली नसते. तो विचार करतो की नक्की हा काय प्रकार आहे? हे सगळं जे काही घडलंय ते खरं आहे का? आणि त्यावेळेला त्याला फ्लॅशबॅकमध्ये सगळे दिवस आठवतात. जेव्हा त्याची आई त्याच्या वडिलांना विचारत होती, की "सांगा ना, मला उत्तर द्या, की माझ्यामध्ये असं काय कमी होतं, जे तुम्ही दुसऱ्या मुलीच्या आहारी गेलात? मग तुम्हाला माझा जराही विचार करावासा वाटला नाही का? माझ्यावर जराही तुमचं प्रेम नव्हतं का?" तेव्हा तो म्हणालेला असतो, की "नाही, प्लीज माझं ऐकून घे सात्विका, असं काहीही नाही." पण तिने ते ऐकूनच घेतलेलं नसतं. ती म्हणते, की "नाही, तुम्ही माझा आणि माझ्या मुलांचा खूप मोठं नुकसान केलं आहे आणि जी बाई कोण होती ना, ती कधीही खुश राहू शकणार नाही. तिला माझे तळतळाट लागणार आहेत." तर नंतर लहानपणी रडणारा अर्णव हा "आई, आई" अशी हाक मारत खाली उतरतो आणि मग "आई, कुठे आहेस तू?" असं म्हणत तो आता पुढे येतो. त्याच वेळेला त्याला दिसतं की त्या दिशेनेच आईने गळफास घेतलेला होता आणि आई मृत्युमुखी पडलेली होती. आता त्याच पुन्हा आठवणीने खोलवर त्याच्या जखमा पूर्णपणे निघालेल्या असतात आणि तो रडत असतो. तितक्यातच आजी आणि ईश्वरी येतात. तेव्हा वल्लरी म्हणते की "अय्या, आलात तुम्ही दोघी पण, बरं झालं आलात." तेव्हा आजी म्हणते की "हो, आलो आम्ही. पण मला सांग की तुला इतका आनंद का झालाय? आम्ही आलोय तर तू इतकी खुश का झाली आहेस?" तेव्हा ती म्हणते की "तसं नाही हो, म्हणजे अगदी ट्रॅफिक असतानाही वेळेतच पोहोचलात, बरं झालं. मला तीच काळजी होती, म्हणजे तुम्ही दोघीही व्यवस्थित आले पाहिजे. कसं आहे ना, ईश्वरीची पण तब्येत ठीक नव्हती ना, म्हणून, बाकी काही नाही." नंतर मग आता ईश्वरीला मामी सांगते की "अगं ईश्वरी, अर्णव ना रूममध्ये आहे आणि तो तुला शोधत आहे. तुला माहेरी जायचं आहे ना? मग जा." तेव्हा ती म्हणते की "झालंय का काम पण अर्णव सरांचं?" त्यावेळेला मग ती म्हणते की "हो, त्याची मीटिंग आटोपली आहे. जा लवकर, तो तुला आवाज देत होता." म्हणून ईश्वरी आता रूमकडे येते. तेव्हा आता ते फोटो बघितल्यानंतर ईश्वरी दरवाजात येताच अर्णवच्या हातून फोन खाली पडतो आणि ती व्हॉईस नोट सुरू होते. त्या नोटमध्ये "आई, मला कळत नाही आहे, मी काय करू? इतकी मोठी गोष्ट मी कशी लपवून ठेवू कोणापासून? मला काहीच कळत नाही आहे. जर मी हे केलं तर मात्र काय होईल मलाही माहीत नाही आहे. म्हणजे इतके दिवस हे भयंकर सत्य मी माझ्या मनामध्ये लपवून ठेवलं. पण किती काही झालं तरी आई, मी हे असं सत्य लपवू शकत नाही. मला हे सगळं खूप भयानक वाटतंय. हे सत्य जर घरी समजलं तर हसतं-खेळतं आमचं कुटुंब उद्ध्वस्त होऊन जाईल."
कसं लपवलंय हे मलाही समजत नाहीये, मी काय करू? तेव्हा आता हे सगळं बोलणं आता अर्णवला आठवत असतं आणि मग नंतर सगळं काही झाल्यानंतर अर्णवला खूपच त्रास व्हायला लागतो. आता त्याच्या डोळ्यात अक्षरशः लाल रागाने त्याचे डोळे लालबुंद झालेले असतात. आता ईश्वरी त्याच्याकडे बघत राहते आणि अर्णवला व्हॉईस नोट ऐकायला येते. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की आता अर्णव हा ईश्वरीचा हात धरून म्हणतो, की "हे सगळं काय आहे? हे काय आहे? सांग मला." तेव्हा मग ती म्हणते, की "सर, माझं ऐकून तरी घ्या. मलाही यातलं आताच." तेव्हा अर्णव म्हणतो, की "काही बोलायचं नाही. एक लक्षात ठेव, तू आणि तुझ्या आईला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. काही झालं तरीही मी हे सगळं विचारल्याशिवाय गप्प बसणार नाही." तेव्हा आता अर्णव रागाने जातो आणि तिथे पडलेले फोटोज तो उचलून घेत असतो. फोटोज आणि मोबाईल बाजूला ठेवतो. तेव्हा मग ईश्वरी त्याचा हात धरते, की "सर प्लीज माझं ऐकून घ्या." अर्णव काही ऐकत नाही. तो उलट तिच्यावर चिडतो आणि तिला धक्का मारून बाजूला करतो. आता ईश्वरीला त्याने जोरात धक्का मारल्यामुळे ईश्वरी जाऊन आता पटकन पुढे पडते. परंतु अर्णव तिच्याकडे अजिबातही लक्ष देत नाही आणि तो पुढे बाहेर निघून जातो. तर इथे वल्लरी मात्र खूप खुश असते. ती म्हणते, की आता मला दिसेल नजारा, ते म्हणजे की अर्णव आता पुढे असेल आणि ईश्वरी त्याचे पाय धरत त्याच्या मागे येईल. खरंच खूप मजा येणार आहे, असं म्हणून आता अर्णव बाहेर पडलेला असतो आणि गाडीत बसत असतो. ईश्वरी, "सर प्लीज थांबा," अशी त्याला विनवणी करत असते. परंतु तो अजिबात थांबत नाही. ईश्वरी समोरच तो आता रागाने निघून जातो. आता ईश्वरी ही काय निर्णय घेईल आणि सुप्रिया हे सगळं आता सत्य कसं अर्णवला सांगेल आणि पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.